नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी लेखिका संगीता कोळपे मराठी कथासर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज मी नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर असं एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे, तर तो तुम्हाला नक्की आवडेल मी आशा करते। तर चला तुमचा जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला। तर माझा आजचा विषय असा आहे की लोकांचा विचार करायचा की नाही करायचा। मला सांगा, जर आपण लोकांचा विचार करून आपलं आयुष्य जगत असेल तर खरंच आपलं जीवन सुंदर होईल का? नाही ना। मी तरी म्हणेल नाही होणार, कारण मला माहीत आहे लोकांचा विचार करून कधीच जगू नका। आपल्याला पटलं तेच घ्या, आपल्याला जसं राहायचे तसंच राहा। लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, समाज नावं ठेवल। बरं मला सांगा, ज्यावेळेस आपल्यावरती दुःखाचा डोंगर कोसळतो, आभाळ कोसळतं, त्यावेळेस हा समाज कुठे जातो? सपोज आपल्याला आता मरायचंय, आपल्याला मसनात जायचंय, ठीक आहे। आपला ही लोक आणि समाज कुठपर्यंत येणार सांगा बरं? मसनापर्यंतच येणार ना। तिथून पुढचा प्रवास आपला एकट्याचा। मग आपण काय केलं पाहिजे? तर मित्रांनो, मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपण लोकांचा विचार करून कधीच जगू नका। आपल्याला पटलं आपण केलं, आपल्याला वाटलं आपण फिरलो, आपल्याला वाटलं आपण खाल्लं। त्याच्यासाठी लोक कोण कोणाला पुरवत नाही। या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा स्वार्थी आहे। दुसऱ्यांसाठी तो जन्माला आलेला नाही, तो स्वतःच्या स्वार्थासाठी जन्माला आलेला आहे। आणि प्रत्येक व्यक्तीचं असंच काही ना काही असतं। कुठलंही काम करायचं म्हटलं तर त्याच्यासोबत एक वेगळं नातं जुळलेलं असतं। ते असं असतं की ते स्वार्थीपणाचं नातं असतं, त्याच्यामध्ये कुठेतरी स्वार्थ लपलेला असतो। म्हणून तो व्यक्ती ते काम करत असतो। मग ते काम कोणतंही असो, घरचं असो बाहेरचं असो, कुठलंही काम असेल, त्याच्यासोबत जी नाळ आहे ना ती स्वार्थपणाची, ती जोडलेली आहे। आणि त्या नाळ जोडलेली असल्यामुळेच त्याला ते काम करावं लागतं, म्हणूनच तो व्यक्ती ते काम करत असतो। मग लोकांचा विचार करून जगायचं की नाही जगायचं ते आपण आपलं ठरवायचं। लोक कोण आपलं ठरवणार आहे? ते काय आपल्याला पुरवणार आहे का? नाही ना। मग लोकांचं न ऐकता दुसऱ्यांचं, ते म्हण आहे त्यांची, ऐकावे जनाचे करावे मनाचे। जर आपण दुसऱ्यांचं ऐकत असेल, ठीक आहे बाबा, तुम्ही सांगताय आम्ही ऐकू, ठीक आहे, तुम्ही सांगताय ते आम्हाला पटतंय, पण त्याच्यामध्ये आपलं कुठंतरी नुकसान होतंय ना, त्याच्याकडे आपण लक्ष द्या। दुसऱ्यांच्या विचाराने चालणं म्हणजे हे आपलं आयुष्य नव्हतं। दुसऱ्यांच्या विचाराला जुळवण करणं म्हणजे ही आपल्या आयुष्याची नाळ जोडलेली नाही। आपलं आयुष्य कसं आहे? धुतल्या तांदळासारखं स्वच्छ, सुंदर, रम्य, अगदी फुलाप्रमाणे भरलेलं। मग आपण सांगा, आयुष्य आपण भरलेलं जगायला पाहिजे का नाही? जगायला पाहिजे ना। मग त्याच्यासाठी मला एकच पटत नाही की आपण नेहमी म्हणत असतो, अरे ते लोक नावं ठेवतील, लोकांचं करायचं काय? कोणती लोक, कोणता समाज? जो आपण मानतो तो शेवटी तोच आपल्याला जाळतो। मग ते कुठंतरी आपण विचार बदलले पाहिजे। जर विचार बदलले ना स्वतःचे, तर जी लोक नावं ठेवणारी आहेत तर ती नावं ठेवण्याऐवजी आपल्याला कुठेतरी दुसऱ्यांना सपोर्ट करतील, त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करतील। आणि ती मदत जी आहे ना ती आयुष्यभराची आपल्याला कामी येईल। आयुष्यभर आपण त्यांच्याशी आपण झगडलो पाहिजे, राहिलो पाहिजे। अगदी म्हणजे स्वतःचं काही जे काही मान मर्यादा सन्मान तो सगळा टिकवला पाहिजे, टिकवता आला पाहिजे। तर ह्या प्रत्येक गोष्टीपासून आपण कुठेतरी स्वतःला सावरलं पाहिजे। स्वतःला जे काही आपण समाजात वावरतो, मी असं म्हणत नाही की असं प्रत्येक काम चुकीचं करा आणि त्यांनी आपल्याला समाजाने नावं ठेवावं, कुठेतरी वाळीत टाकावं, तसं नाही। प्रत्येक कामाकडे लक्ष द्या। समाजाला बोलण्याचा चान्सच ठेवू नका। अगदी त्यांचं चुटकीत तोंड बंद करता आलं पाहिजे। असं आपण राहायचं, असं आपण कमवायचं।
दुसऱ्यांकडे कार आहे, आपल्याकडे का नाही? मग आपण कुठे मागे कुठे पडलो? आपण कुठे चुकलो? त्यांचे विचार मोठे आहे म्हणून त्यांच्याकडे कार आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, बंगला आहे, ते शिकलेले आहेत, ते सुशिक्षित आहेत, ते चांगलं जॉब करतात. मग का बरं आपल्याकडे असं काहीच नाही आहे का की ज्याने उठावं त्याने आपल्याला नावं ठेवावं? नाही मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला मी सांगते, समाजाचा विचार नका करू, तुम्ही स्वतःचा विचार करा. आपण फक्त स्वतःसाठी जगतोय ना, तर मग स्वतःचाच विचार करा. तुम्हाला मी सांगितलं ना की फक्त मनाने करा. फक्त जनाचं, जी लोक आहेत त्यांचं आपण ऐकू, जे जन आहे त्यांचं आपण ऐकू, पण जे आपल्याला वाटतं ना तेच आपण करू. कारण तेच आपल्या आयुष्यासाठी, आपल्या स्वतःसाठी, आपल्याला प्रत्येक दिवसाच्या प्रवासासाठी ते फायद्याचे. आणि ते प्रवासासाठी आपण जे घेत असतो ना तेच आपल्या शेवटपर्यंत कामी येतं. दुसऱ्यांचं बोलणं कामी येत नाही. लोक फक्त समाजा नावं ठेवायलाच बसलेला आहे. तो फक्त नावं ठेवणार आहे. मग त्या नावं ठेवणाऱ्याकडे आपण कितपत लक्ष द्यायचं ते आपलं आपण ठरवायचं. हा बाबा तू चांगला, तू खूप चांगला, एवढा मोठा, एवढा मोठा, एवढा भारी माणूस की तुझ्यासारखा कोणीही चांगला माणूस आजपर्यंत समाजात मी शोधूनही सापडणार नाही, असं म्हणून अगदी छोट्या झाडावरून मोठ्या झाडावरती त्याला चढून द्या. जा बाबा, तू म्हणशील ना तसंच करा, पण आपल्याला जे पटतं ना तेच आपण करायचं, मग तो विषय कोणताही असो. तर मित्रांनो, अशाच सगळ्या गोष्टी आहे. लोकांचं जे वाईट कधीच थांबणार नाही. आयुष्य संपो, नवीन पिढी जन्माला येऊ, तिसरी पिढी येऊ, चौथी पिढी येऊ, पिढ्यानपिढ्या ही जे नावं ठेवण्याचं जे वादळ आहे, खाली आपल्यात खाली खेचण्याचं जे वादळ आहे, ते कधीच थांबणार नाही. मग त्या वादळातून आपल्याला स्वतःला कशी सुटका करायची आणि स्वतःचं जीवन कसं बदलायचं हे आपलं आपण ठरवायचं. मग ते वादळ कितीही कणकर असो, कितीही कडाक्याचं असो आणि कितीही कचाट्याचं असो, ते आपल्याला कुठेतरी थांबवता आलंच पाहिजे. ते आपल्या हातामध्ये. त्याला जायचे ना, ठीक आहे, तुम्ही ह्या रस्त्याने जाताय ना तुमचं वादळ, आम्ही ह्या रस्त्याने जाऊ. ससा फास पळत गेला, शेवटी जाऊन त्याचं काय झालं? कासवाने काय केलं? शेवटी जाऊन कासव जिंकलं ना. मग मित्रांनो, ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना त्याच आपल्या कुठेतरी लक्षात येत नाही, त्याच आपण चुकतो आणि तेच आपण म्हणत असतो की मुलांनी हे नाही करायचं, ते नाही करायचं, स्वतः हे नाही करायचं, ते नाही करायचं. प्रत्येक गोष्टीला स्वतःला बंधनं घालून ठेवलेली. तर ह्या बंधनमुक्तीतून आपल्याला स्वतःला कुठेतरी मुक्त करायचं आहे आणि स्वतःचं आयुष्य स्वतः जगायला शिकता आलं पाहिजे. तर मित्रांनो, लोकांच्या विचाराकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला जे पटतं, जे आपल्याला आवडतं तेच आपण करायचं. मग ती लोक कशीही असो, काहीही करो, नावं ठेवू, काही तुम्हाला जे करायचं ना ते करा. जेवढी नावं ठेवायची ती ठेवा. तुमच्या नावांमुळे आज आमची प्रगती होत चालली. असंही आपलं नाव कोण घेतं? जे नावं ठेवणारेच घेत असतात ना. मग घेऊ द्या ना, ठेवू द्या ना, चांगलं आहे ना, काय फरक पडतो आपल्याला? कारण चला, आपल्यालाही कोणीतरी देवाच्या पाठीमागं, जसं आपण देवाचं नाव घेत असतो, देवाचं नामस्मरण करत असतो, तसं आपल्याही पाठीमागे आपलंही कोणतरी नामस्मरण करतंय ना. तर या गोष्टीचा आपल्याला फार आनंद झाला पाहिजे. अतिशय म्हणजे आपली असं समजायचं की आपली कुठेतरी प्रगती होते आणि त्या प्रगतीमध्येच आपण कुठेतरी स्वतःला कुठेतरी सिद्ध करतोय. तर मित्रांनो, मला सांगायचा उद्देश एवढाच की आपण लोकांसाठी जगत नाही, आपण स्वतःसाठी जगतो ना. तर लोकांचा विचार करू नका. लोक ही वाईटासाठीच बसलेली, पण आपण मात्र स्वतःला, स्वतःचं जीवन जगण्यासाठी, स्वतःला सावरण्यासाठी बसलेलो आहोत. मग आपण आपल्याकडेच लक्ष दिलं पाहिजे. तर मित्रांनो, माझा हा जर तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला, आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.